सर्व अच्युत गोत्रीय बांधवांना सादर दंडवत। भूतकाळ माणसाचा सतत पाठलाग करत असतो। मग त्या भूतकाळात चांगल्या क्रिया असतील, चांगल्या आठवणी असतील अथवा वाईट आठवणी राहतील, त्या फक्त ह्याच जन्मात नव्हे तर जन्मजन्मांतरी भूतकाळातल्या त्या अनेक क्रिया ह्या आपला पाठलाग सोडत नाही। आणि जर याच जन्मातला विचार करायचा असला तर याही जन्मामध्ये आपण भूतकाळाच्या चांगल्या वाईट गोष्टी केलेल्या असतात त्या माणसाला सतत आठवत असतात। आणि विशेष करून ज्या काही जीवनात वाईट घटना घडलेल्या असतात त्या घटना माणसाला दुःख विशेष देतात। आणि नव्हे तर त्या घटनांमुळे माणसाचा भविष्यकाळ ठरत असतो, याही जन्मातला आणि पुढीलही जन्मातला। मात्र माणसाचा बऱ्याचदा भूतकाळ हा रागादी षटक काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर यांनी बरबटलेला असतो, भरलेला असतो। आणि त्याचमुळे माणसाचं भविष्य, त्या रागामुळे, त्या क्रोधामुळे माणसाचं भविष्य हे अंधारमय होण्याची शक्यता असते, याही जन्मात आणि अर्थात पुढील जन्मातही। माणूस सतत आपल्याच विश्वात राहत असतो। आपणच स्वतः तयार केलेल्या कोशात उठत असतो, बसत असतो, वागत असतो, जगत असतो। आणि मग त्या आपल्याच कोशामध्ये अनेक ज्या मनातल्या कल्पना, मनातल्या संकल्पना, मनात असलेले राग, द्वेष, ज्या भावना आहे त्या त्याच्या क्रियेद्वारे प्रगट होत असतात। आणि त्या प्रगट झालेल्या भावनांच्या द्वारे भविष्यातली फळं मिळत असतात। या आपल्याच कोशात राहत असताना माणूस काही गोष्टी जाणीवपूर्वक विसरत असतो, काही गोष्टी नकळत विसरत असतो। प्रत्येकाला स्वाभिमान असावाच। स्वाभिमान हा माणसाला कर्तृत्व युक्त बनवतो, स्वाभिमान माणसाला यशस्वी बनवतो। मात्र त्या स्वाभिमानामध्ये जर अभिमान घुसला तर अवघड आहे। त्या अभिमानाने माणसाचं होत्याचं नव्हतं कधी होतं ते कळतही नाही, लक्षातही येत नाही। मग तो स्वाभिमान व्यक्ती, तो स्वाभिमान कुठल्याही गोष्टीचा असू दे, तो स्वाभिमानी व्यक्ती कुठल्याही क्षेत्रातला असू दे, त्या स्वाभिमानाचं रूपांतर जर अभिमानात झालं तर अवघड असतं। त्याचं भविष्य हे अंधारमय होत असतं। भविष्यात अनेक दुःख त्या अभिमानामुळे येतात। मग स्वाभिमान आणि अभिमान यात नेमका फरक कसा आहे? स्वाभिमान आणि अभिमानामध्ये अगदी पुसटशी रेषा आहे। जेव्हा आपण केलेल्या कर्तृत्वाला आपणच शाबासकी देतो तो स्वाभिमान न राहता अभिमानात रूपांतर होतो, तो अभिमान होतो। स्वाभिमानाने माणूस कर्तृत्ववान होतो आणि अभिमानाने माणूस काही दिवसांनी कर्तृत्व शून्य होत असतो। स्वाभिमानाचं रूपांतर जेव्हा माणूस आपण आपल्या कोशात राहत, स्वतःच तयार केलेल्या कोशात राहतो, त्यावेळेस स्वाभिमानाचं रूपांतर अभिमानात कधी होतं हे कळत नाही। क्षेत्र कुठलंही असलं तरी अभिमान हा माणसाला घातकच आहे। अभिमान अर्थात अहंकार अर्थात गर्व घातकच आहे। तो कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती असला तरी त्याचं अभिमानानं पतन होणं हे निश्चित असतं। अगदी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की त्याचं झालेलं पतन, होणारं पतन काही अंशी परमेश्वरही रोखू शकत नाही। मग कोण रोखू शकतं? तर तोच व्यक्ती जो अभिमानाच्या वेगळा होईल, जो अभिमानाच्या बाहेर येईल। आणि अर्थात परमेश्वर त्याला त्याची जाणीव करून देतील तेव्हाच। मात्र जो अहंकाराच्या, अभिमानाच्या अधीन झालेला आहे त्याला निघणं अवघड असतं। आमच्या लीळाचरित्रातला विचार जर केला तर पंडित श्री माहिमभट्ट अहंकाराने इतके फुगले होते, इतके आकाशात गेले होते की त्यांना
इतर कोणीच आणू शकलं नसतं. परमेश्वर निमित्त झाले. परमेश्वराने त्यांना काही अंशी समजावून ज्ञान देऊन खाली आणलं असं म्हणू शकता. मात्र ते स्वतः खाली आले तेव्हाच, त्यांनी जेव्हा इच्छा प्रगट केली तेव्हाच, जेव्हा ते परमेश्वराला अनन्य भावे शरण गेले तेव्हाच. परमेश्वराला अनन्य भावे शरण न जाता, परमेश्वराच्या अधीन न होता, अभिमानापासून अहंकारापासून वाचणं अवघड असतं माणसाला. आणि ह्या अभिमानात, या अहंकारामुळे माणूस अनेक नको त्या क्रियांच्या अधीन होऊन नको त्या गोष्टी करत असतो. आपण खूपदा लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, गर्वाचं घर खाली. अभिमानाने माणसाचं वाटोळं होताना हे आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांचं बघतो, कथा ऐकत असतो. आणि म्हणूनच अभिमान माणसाला नसावा, माणसाने धरूही नाही. बरं, अभिमान बाळगायचा कशासाठी? तुमच्याकडे लाख रुपये असतील, ठीक आहे. तुमच्यापेक्षा अनेक लोकांकडे करोड रुपये आहे. तुमच्याकडे करोड रुपये असतील, अनेकांकडे अब्जो रुपये आहे. तुमच्याकडे शरीर असेल, तुम्ही सुंदर असाल, तुमच्याकडे धष्टपुष्ट शरीर असेल, इतरांकडेही आहे. बरं, मग माझी कीर्ती मला सगळे लोक ओळखतात. किती लोक ओळखतात? 130 करोड पैकी किती लोक तुम्हाला ओळखतात? बरं, ओळखतात, ठीक आहे. कीर्ती तुमची लोकांपर्यंत गेली, फायदा काय त्याचा? तुम्हाला मान सन्मान मिळेल, ठीक आहे. मान सन्मान मिळाला, त्यानंतर काय? काही वर्षानंतर कितीही मोठं कर्तृत्व असू द्या, ते शतकं 2 शतकं चालत असतं. खूप कमी लोकांचं, ज्याला खूप थोर मोठे संत महात्मे असतात, त्यांचंच शतकानुशतकं चालत असतं. बाकी सामान्य माणूस काळाच्या या गतीमध्ये, कालचक्रामध्ये नष्ट होऊन जातात. एवढ्या मोठ्या जगातल्या, एका छोट्याशा देशातल्या, छोट्याशा राज्यातल्या, छोट्याशा गावातल्या, छोट्याशा व्यक्तीने कितीही मोठं कर्तृत्व केलं, ते जर माझं कर्तृत्व आहे, माझं कर्तव्य आहे म्हणून जर केलं, तरच त्याला पाहिजे तशी सार्थकता असते. मग त्या गोष्टीचा अभिमान का बाळगावा? विनाकारण आहे कोण आपण? काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. जसं एखाद्या राजाशी एखाद्या मुंगीनं वैर धरावं, काय करू शकतो? तुम्ही इथे हत्तीची आणि मुंगीची गोष्ट आणाल, हत्तीची आणि मुंगीची गोष्ट आणाल की बाबा तुम्ही सांगता राजाशी वैर जर मुंगीन धरलं, काही करू शकत नाही. मात्र मुंगीची आणि हत्तीची गोष्ट आहे की मुंगीच्या आणि हत्तीचं वैर होतं, मग मुंगीला हत्ती मारू शकत नाही, मुंगी मात्र त्याच्या कानात जाऊन चावते. ही गोष्ट आणू शकता. मात्र अभिमानाने तेही शून्य होत नाही, तेही सिद्ध होत नाही. अभिमान, अहंकार हा माणसाला पतित बनवतो. अहंकारी माणूस कधीच कुणापुढे वाकत नाही. मगा जसं म्हटलं की स्वाभिमानाचं अभिमानात रूपांतर झाल्यानंतर फरक काय होतो? स्वाभिमानी माणूस स्वतःही व्यवस्थित राहतो, सन्मानाने राहतो आणि आलेल्या व्यक्तीचाही सन्मान करतो, आलेल्या व्यक्तीलाही आदर देतो. आणि तोच अभिमानी माणूस स्वतःलाच श्रेष्ठ समजतो आणि दुसऱ्याला हीन समजतो, दुसऱ्याला तुच्छ लेखतो. आणि फक्त समजत नाही तर त्याच्या वागण्यातून, त्याच्या बोलण्यातून तो दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि इथंच प्रॉब्लेम आहे. दुसऱ्याला तुच्छ समजणं, स्वतःला मोठं समजणं, प्रॉब्लेम इथूनच सुरुवात होता. तुम्ही स्वतःला कितीही मोठं समजा, प्रॉब्लेम नाहीये. मात्र तुम्ही स्वतःला मोठं समजल्याने जेव्हा दुसऱ्याला तुच्छ समजता, दुसऱ्याला हीन लेखता, प्रॉब्लेम तिथंच सुरुवात होती. का अभिमानानं माणसानं फुगून का बसावं? काहीच फायदा नाही. आणि या अभिमानाचे बळी सर्वच क्षेत्रातले लोक ठरत असतात. आध्यात्मिक जगतातले ठरत असतात आणि समाजातलेही ठरत असतात. असाच एक माणूस,
हो, असाच एक संत, थोर संत, 5 कुळाचा आचार्य असलेला संत त्या अभ्यासाच्या जोरावरती, त्या साधनेच्या जोरावरती स्वतःला थोर समजू लागतात. आणि थोर समजू लागल्यानंतर अर्थात त्या अभ्यासाच्या, त्या तपश्चर्येच्या जोरावरती तो 5 कुळांचा आचार्य होतो. तो 5 कुळांचा आचार्य झाल्यानंतर कळत नकळत माणसाला जेव्हा प्रतिष्ठा मिळते तेव्हा कळत नकळत माणूस स्वतःच्याच कोशात स्वतःला बंदिस्त करत असतो आणि होत असतो. कधी कधी त्याला कारण अनेक असतात. जेव्हा तुम्ही स्वतः ते कोशात बंदिस्त होत असता किंवा स्वतः त्या कोशात जात असता, त्याला तुमच्या आजूबाजूचं वातावरणही कारणीभूत असतं. ते स्वतः ओळखणं सोपं नसतं. कारण त्या अभिमानाला, त्या स्वाभिमानाला अभिमानात रूपांतर करण्यासाठी अनेक लोक तुमची स्तुती करत असतात. कधी कधी ती स्तुती तुम्हाला अनाठाई महत्त्व देणारी असती. समोरचा आपल्या गुणांची खरोखर कदर करतोय, वाखाणणी करतोय, की तो आपली स्तुती करत 9 गुण फुगवून सांगतोय, हे लक्षात घेणं गरजेचं असतं. ते सहजासहजी आपल्या लक्षात येत नाही. कळत नकळत आपण त्या गोष्टीकडे, एखादा आपल्याला, वाह काय दानी आहात तुम्ही, साक्षात कर्णाचेच अवतार, आपल्यालाही कळत असतं, अरे कर्ण कुठे, मी कुठे. मात्र त्या स्तुतीच्या भरामध्ये माणूस कळत नकळत स्वतःला मी कर्ण नाही असं मनात समजत असतो, मात्र त्या समोरच्याच्या स्तुतीकरणाने कळत नकळत तसं वागायला सुरुवात करतो. या 5 कुळाच्या आचार्याच्याही बाबतीत तेच झालेलं आहे. मी मगा म्हटलं तसं कळत नकळत या स्वाभिमानाच्या, अभिमानाच्या या रेषेमध्ये किंवा या रेस, स्वाभिमान आणि अभिमान या दोघींच्या चढाओढीमध्ये, या दोघांच्या चढाओढीमध्ये, स्वाभिमान आणि अभिमान या दोघांच्या चढाओढीमध्ये माणसाला कळत नकळत अभिमान हा पुढे घेऊन जातो. आजूबाजूची स्तुती करतात, मनातही आपण केलेल्या कार्याबद्दल अभिमान, स्वाभिमान असतोच. मात्र तो कळत नकळत मी आणि माझा, तो स्वाभिमान मी आणि माझं याच्या भोवती जेव्हा केंद्रित होतो तेव्हा त्यात स्वार्थ घुसत असतो. मी आणि माझा याच्या भोवती जेव्हा तो स्वाभिमान केंद्रित होत असतो तेव्हा मलाच पाहिजे आणि माझं ते माझं आहेच, मात्र समोरच्याचंही माझं आहे, ही भावना जागृत होते. आणि माझं जर दुसऱ्यानं घेतलं तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी, त्याला त्या वस्तूला, त्या गोष्टीला मिळवण्यासाठी कोणताही प्रयत्न, कुठलाही परिणाम भोगायची तयारी माणसाची त्यावेळेस होत असते. कळत असतं जे करतोय ते चुकीचं आहे, मात्र अभिमानावरती इतका आरूढ झालेला असतो तो माणूस की परिणामाची चिंता न करता त्याच्याकडेच पळतो. या आचार्यांना, 5 कुळाच्या आचार्या झालेल्या या पंचकुळाचार्यांना अनेक भक्त, अनेक शिष्य परिवार होतात. त्यातला एक शिष्य दुसऱ्या आचार्याकडे जातो, म्हणजे यांचं शिष्यत्व सोडून त्यांचं शिष्यत्व पत्करतो आणि माशी इथंच शिंकते. जो वेद, आगम, पुराण सगळ्या गोष्टींचं ज्ञान असलेला हा आचार्य स्वतःभोवती केंद्रित झाल्याने माझा शिष्य त्याने चाळवलाच कसा, माझा शिष्य त्यांच्याकडे गेलाच कसा, माझा शिष्य त्यांनी पळवला, माझा शिष्य कोणाचा, माझा शिष्य त्यांनी पळवला, ही जेव्हा भावना त्यांची जागृत होते ते सगळ्या प्रकाराने त्या शिष्याला आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतात, समजावण्याचा प्रयत्न करतात, भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र जेव्हा तो शिष्य परत येत नाही त्यावेळेस विष देऊन मारतात. या ठिकाणी जर असा नॉर्मल विचार केला की जर आपला शिष्य त्यांच्याकडे गेलेला आहे, समोरच्याकडे गेलेला आहे, तर तो नक्कीच आपल्यापेक्षा काहीतरी त्यांच्यामध्ये कणभर जास्त असावं. समोरच्या व्यक्तीकडे आपल्याकडे जे नाही ते त्यांच्याकडे असावं, म्हणूनच आपला शिष्य तिकडे गेलाय ना, ही भावना माणसाला उत्पन्न होत नाही, लक्षात येत नाही.
आणि माझा शिष्य त्यांच्याकडे गेला, ही भावना स्वस्थ बसू देत नाही. बर, मग शिष्य गेला आहे, खूप मोठी गोष्ट नाहीये शिष्य जाणं, जो आपल्या रक्ताचा नाहीये, जो आपला मुलगा नाही, भाऊ नाहीये, शिष्य म्हणजे दुसरा बाहेरचा आहे. जी बाहेरची वस्तू आलेली ती बाहेर गेली, वाईट काय? मात्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या या लीळाचरित्रात स्मृती सूत्रपाठात सांगितलेलं आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त अभिमान हा शिष्याचा असतो. शिष्याचा अभिमान सगळ्यात जास्त असतो. सगळ्यात जास्त म्हणजे कशापेक्षा? तर कर्मराहाटीचा विचार जर केला तर कर्मराहाटीमध्ये सगळ्यात जास्त अभिमान प्रत्येक पतीला आपल्या पत्नीचा असतो. आपल्या पत्नीसाठी तो सर्वस्व पणाला लावतो, अगदी स्वतःचा प्राण सुद्धा पणाला लावतो. म्हणजे एखाद्या राजाने जर, एखाद्या मोठ्या माणसाने जर एखाद्या छोट्या माणसाच्या पत्नीची छेड काढली, तिला छेडलं, तर हा माणूस त्या परिस्थितीमध्ये परिणामाची चिंता न करता समोरच्या व्यक्तीला उत्तर द्यायला, शिक्षा करायला, मारायला तयार होतो. कारण की कर्मराहाटीमध्ये आपल्या पत्नीचा अभिमान हा सर्वात जास्त असतो. मात्र स्वामींनी सांगितलं इकडे पत्नीचा अभिमान, तिथे तन मन धनाने एकमेकाला ती पती पत्नी समर्पित भावनेने असतात. पती पत्नी ही समर्पित भावनेने एकमेकाला असतात, म्हणून त्यांचा म्हणजे सर्वस्व एकमेकाला दिलेलं असतं, म्हणून तिचा अभिमान असणं साहजिक आहे. शिष्याचा का असावा? शिष्याचा का असावा? कारण की तो गुरुला आपल्या ध्येयापर्यंत, आपल्या साध्यापर्यंत पोहोचवणारा आहे, पोहोचवणारं साधन आहे असं समजत असतो. मात्र जेव्हा स्वाभिमान अभिमानाचं रूप घेतो आणि तो स्वाभिमान आपल्याच आपल्या कोशात तयार होतो, त्यावेळेस शिष्याचा अभिमान घेऊन अशा क्रिया घडत असतात. गुरुला, अगदी त्या समोरच्या गुरुला विष पाजून मारलं यांनी, आणि जगातल्या कुठल्याही वाईट चांगल्या क्रियेचा अंत हा चांगला अथवा वाईटच होत असतो. चांगली क्रिया असेल तर त्याचं फळही चांगलंच मिळेल, वाईट क्रिया असेल त्याचं फळही वाईटच मिळेल. हा पंचकौळाचार्य जेव्हा आपल्या देहानंतर, आपल्या मरणानंतर पुढील फळाला जातो, ते फळ असतं भूतयोनीत जातो, ग्रहत्वाला पावतो, भूतयोनीत जातो, भूत होतो, भूत. बर, भूत होणे सामान्य माणसाच्या दृष्टीने आणि ज्याला वेद आगम पुराणांची जाणीव आहे त्यांच्या दृष्टीने भूतातले खूप प्रकार असतात. अर्थात हा विषय भूत आहे नाही आहे हा मुद्दा नंतरचा. जो परमेश्वराला मानतो तो भूतांना नाही मानेल. मंदिरात आपण खूपदा घुमणारे म्हणजे ज्यांच्या अंगात येतं असे खूप लोक बघत असतो, आणि ती सत्यताही असते. परमेश्वराच्या सन्निधानामध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंगात जर भूत संचरलेलं असेल तर ते बाहेर येत असतं. त्याचा आणखीन एक वेगळा विषय होईल. हा पंचकौळाचार्य भूत झाल्यानंतर एका वाण्याच्या मुलाच्या अंगामध्ये संचरतो, आणि अर्थात हा जो पंचकौळाचार्य आहे हा सामर्थ्यवान म्हणजे सगळ्या भूतांचा प्रमुख असं म्हणू शकतो. म्हणजे भूतांचा प्रमुख झाल्याने आणि मागच्या वेद आगम पुराण सर्व शास्त्राची जाणीव असल्याने याच्या अंगामध्ये, या वाण्याच्या मुलाच्या अंगामध्ये भूत संचरल्यानंतर जेव्हा ते भूत काढण्यासाठी अन्य कर्मराहाटीचे औषध देणारे, मंत्र जाणणारे, तंत्रमंत्राची जाणीव असणारे जे काही इतर ऋषीमुनी म्हणजे जे भूत काढण्यासाठी जेवढे काही साधनं कर्मराहाटीत असतात ती लोक आल्यानंतर हा पंचकौळाचार्य त्या समोरच्या व्यक्तीला म्हणायचा की दादा रे, भाऊ रे, तू अमक्या तमक्या मंत्राने तू मला या शरीरातून काढणार आहेस का? किंवा एखादा औषधी देणारा आला तर तो औषधी कोणती देणार आहे, त्या औषधीचं नाव, ती औषधी कशी बनवली, हा सर्व वाण्याचा मुलगा अर्थात हा पंचकौळाचार्य सांगायचा.
म्हणजे उपाय काय करणारा हे जाणीव झाल्यानंतर समोरचा मला अरे मला माझ्यापेक्षा याला जास्त माहिती, मी जर एक उपाय केला तर त्याच्यावर काय मात्रा आहे, त्याच्यावरती काय आणखीन उपाय करता हे याला माहिती आहे. काहीसं असंच म्हणू शकतो की समोरचा व्यक्ती या भूताला या ग्रहाला वाण्याच्या मुलातून घालवण्यासाठी आल्यानंतर हा सगळं अगोदर सांगून द्यायचा. आणि तो समोरचा आलेला व्यक्ती आहे तो अरे ह्या माझ्यापेक्षा माझ्या डोक्याचा वरचा आहे, माझ्यापेक्षा मोठा आहे म्हणून हात झाडून जायचा. बरं स्वस्तही बसत नव्हता. आणि मग अशा वेळेस त्या घरातल्या वाण्याच्या घरातल्या लोकांनी काय केलं, याला एका खांबाला बांधून ठेवला. हा स्वस्तपणे मस्त राहायचा, खायचा प्यायचा सगळ्या यथोचित क्रिया चालायच्या, मात्र त्याला बांधून ठेवलं होतं. आणि एक दिवस अचानक दुपारच्या वेळेस हा ओरडून उठला, अरे मला सोडा मला सोडा मला सोडा, समोर जे गोसावी स्वामी चाललेले मला त्यांच्या पाठीमागे जाऊ द्या. आजूबाजूला लोक असतात. अरे आजपर्यंत हा मला सोडा असा कधीच म्हटला नाही. याने त्रास दिला, याने आलेल्यांना त्रास दिला, उपाय सगळ्या ज्या गोष्टी आहे तो खूप मोठं प्रकरण झालं. मात्र मला सोडा, मला आज बांधलंय ना तुम्ही, मला आज सोडा, मला तुम्ही बांधलंय मला आज सोडा असं कधीच म्हटला नाही. सोडा. बाकीच्यांनी इतरांनी विचार सोडलं ना कुठे पळून गेला, तर त्यातले काही जण म्हणतात आपण सोबत जाऊयात. आणि त्या क्षणी ते त्याला सोडतात. हा ग्रह हे भूत कुणाला बघून ओरडलेलं असतं, कुणाला बघून ओरडलेलं असतं, तर आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना बघितलं, त्यांना ती मोडी पार करताना बघितलं आणि तेव्हा हा ओरडला होता. बघा, भूतालाही परमेश्वराची जाणीव आहे आणि त्या भूताला हेही माहीत आहे की काय उपाय करायला. आम्हाला परमेश्वर ज्ञानाचं, परमेश्वराचं मोचक ज्ञान माहिती असून देखील आम्ही पाहिजे तसं करत नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे वागत नाही. अविद्यारूपी भूतापासून आपली मुक्तता कशी होणार आहे, त्याचा उपाय परमेश्वराने सांगितलाय, तो आम्ही आत्मसात केलाय. पण आत्मसात कशा अर्थी केलाय? फक्त जाणीवेअर्थी केलाय, क्रियार्थी नाही. आम्ही आचरणात कमी पडतोय. त्या पंचकौलाचार्य मी तर म्हणत असतो माझ्यासाठी माझ्यापेक्षा खूप भाग्यवान होता तुला. अरे तो ग्रहत्वाला गेला, तो भूतयोनीला गेला, त्याला मोक्ष नाही मिळणार, नको मिळू दे. पण त्याला ही जाणीव झाली का या देवाच्या उच्चिष्ट प्रसाद घेण्याने मला दुःखापासून मुक्त होईल. त्याला कळलं, परमेश्वराची जाणीव झाली. आणि ती सर्व मंडळी याच्या पाठीमागे, हा वाण्याचा मुलगा पुढे, अर्थात त्या पंचकौलाचार्य जो भूत आहे तो पुढे, त्याच्या मागे नातेवाईक आणि गावातली गर्दी चालली, स्वामींच्या जवळ येत आहेत. स्वामी काय, स्वामी करतल भिक्षा भोजन सारुनी, तरुतल वास सदोदित करुनी. स्वामींचं झाडाखाली बसणं, श्रीकरावरती भिक्षा मागणं. त्या ठिकाणी स्वामी गावामधून भिक्षा मागून नदीच्या काठावरती चालले होते. नदीच्या काठावरती पोहोचले आणि मागून ही सर्व लोक आली. स्वामी बघा, जगाचा मालक, अनंत ब्रह्मांडाचा मालक, श्रीकराने भिक्षा मागत. अनंत ब्रह्मांडाचा मालक हातामध्ये भिक्षा मागतो. हातामध्ये स्वामी श्रीकरामधली ती भिक्षा घेऊन नदीच्या काठावरती जातात आणि तिथे गेल्यानंतर एका खडकावरती आपल्या श्रीचरणाने पाणी टाकून तो खडक स्वच्छ करतात, त्यावरती भिक्षा ठेवतात आणि जेवण करायला सुरुवात करतात. एवढ्यात हे सर्व लोक तिथे पोहोचतात. पंचकौलाचार्य असं, आणि पंचकौलाचार्य सगळे लोक पोहोचल्यानंतर तो पंचकौलाचार्य म्हणतो, देवा मला प्रसाद द्या, ताट प्रसाद द्या. आता स्वामींच्याकडे कुठे ताट होतं, पण त्याला म्हणायचं हे आहे की तुम्ही जेवल्यानंतर जे काही 2-4 कण शिल्लक राहतील, देव तर काहीच ठेवत नव्हते, देव काहीच ठेवत नव्हते शिल्लक, मात्र ते ठेवावे माझ्यासाठी, तुम्ही शिल्लक ठेवावे, मी ती खाईल. देव म्हणतो, बाबा रे तू कोण, तू कोण आहेस? तुझ्यासाठी मी भिक्षेतलं जे अमृता समान अन्न, ज्याचं मी महत्व भक्तांना सांगतोय, या अन्न खाल्ल्याने
अमर होईल, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून वाचेल, या अशा भिक्षाचा अन्न मी तुला का द्यावं, तू कोण आहेस? तो वाण्याच्या मुलाच्या अंगात असलेलं भूत हात जोडून म्हणतो, देवा तुला माहिती आहे की तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही सर्वज्ञ जगाचे मालक आहात, तुम्हाला मी काय सांगू, ओळख आहे की तुम्हाला मी कोण आहे, कुठल्या कृत्याने या देहामध्ये आलेलो, या योनीमध्ये आलो, तुम्हाला ठाऊक आहे की? ते म्हणतात बरोबर रे बाबा, तू म्हणतो ते बरोबर आहे, मला ठाऊक आहे, मात्र या लोकांनाही कळलं पाहिजे ना, नाहीतर तू सांगायचं आणि मी ऐकायचं, मला माहिती तुलाही माहिती आहे, तर लोक म्हणते हा काहीतरी गोड बंगाल आहे. आणि अजून एक लक्षात ठेव, तू ज्या क्रियेने ज्या पापाने या भूत योनीत आलेला आहे ना, ते पाप या लोकांनी आणि यानंतर माझ्या साधकांनीही करू नये, याचं ज्ञान ह्या लोकांना व्हावं म्हणून सांग तू कथा काय ऐकून. तो म्हणतो, देवा मी 5 कुळाचा आचार्य, आणि 5 कुळाचा आचार्य असताना माझा शिष्य एका गुरुजवळ गेला आणि तो अभिमानामुळे मी त्याला विष पाजलं, त्या पापामुळे या योनीमध्ये मी आलेलो आहे. सर्व लोक ऐकत असतात, सर्वांना आश्चर्य वाटतं. अर्थात मागे खूप घटना घडून गेलेल्या आहेत त्या वाण्याच्या मुलासाठी. घरातल्या लोकांनी नातेवाईकांनी अनेक कष्ट घेतलेले, ते भूत अंगातून जावं. आणि या ठिकाणी सर्व इत्यंभूत माहिती काही न करता हे सर्व सांगतायत, म्हणून या सर्वांना आश्चर्य वाटतं. आणि ती घटना आजपर्यंत कोणीच सांगितली नाही. बघा, अंगामध्ये मंदिरामध्ये कोणी घुमत असेल, कुणाच्या अंगामध्ये आलेलं असेल, तिथे आजूबाजूला कोणी असेल तर ते विचार तू कोण, याला का लागला, वगैरे 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 घटना विचारत असतात. तसंच स्वामींनी इथे सर्व सांगितलेलं आहे. स्वामींनी सांगितलं त्या भूताला की तू कोण आहे सांग, त्याने सर्व सांगितल्यानंतर स्वामींना हा संदेश द्या, बाबांनो नका करू, अभिमानानं असे पापरूप कर्म नका करू, त्या पापरूप कर्माने आपल्याला या दुःखत्वाला जायला लागेल. स्वामींचं भोजन आटपल्यानंतर त्या खडकावरती 2-5 शीतं काही शिल्लक राहतात, काही शीतं, पूर्ण काही स्वामी चतकोर चपाती अर्धी चपाती असं नाही ठेवत किंवा एवढं भोजन नाही, काही शीतं शिल्लक राहतात. स्वामी एरवी एकही शीत राहू देत नाही. रस्त्याने चाललेलं असताना सांडलं तेही उचलून घेणारे स्वामी तिथं कसे शीत ठेवतील, मात्र या पंचकौलाचार्यासाठी ठेवतात. तो उचलून घेतो, खातो, आणि त्यावेळेस स्वामी त्या सोबत आलेल्या माणसांना म्हणतात याला पकडून ठेवा, कारण की हा आता पडेल, जोरात आरोळी देईल, याच्या अंगातलं भूत हा पंचकौलाचार्य जोरात आरोळी देईल आणि निघून जाईल, याला पकडून ठेवा. सोबतची माणसं म्हणतात देवा जसं गपचूप आलं तेव्हा त्यानं काय आरोळी दिली नव्हती, तसं जाईल की? देव म्हणतात नाही, आला तसा आता हा जाणार नाही. आणि मग त्याला धरतात आणि तो जोरात आरोळीतून पडणार तेवढं त्याला धरतात, आणि तो जीव त्या ग्रहत्वापासून, त्या भूतयोनीपासून मुक्त होतो, आपल्या पुढील कर्माला निघून जातो. किंवा परमेश्वराचा सहवास लाभला, परमेश्वराचा स्पर्श झाला असेल कदाचित कुठल्या त्या कर्माला. म्हणून अहंकारानं माणसाने काहीच करू नये. अहंकार आहे काय? आमच्या स्वामींनी सांगितलं मर तुझ्याकडे काय आहे आणि तू काय देणार आहे. अहंकार व्यर्थ आहे, अभिमान व्यर्थ आहे. अभिमानाच्या अधीन होऊन कुठलंच कार्य आपल्याला मोचक ठरणार नाही, सर्व घातक ठरणार आहे. म्हणून मी माझं याच्या पलीकडे जाऊन आता कर्तव्य काय आहे, मी माझ्या योगदान कसं देऊ शकतो. आणि योगदान दिलं म्हणजे खूप मोठं काही झालं असं नाही ना, समाजासाठी कोणीही काही केलं म्हणून खूप मोठी गोष्ट झाली असं नाही. समाजासाठी आपण कोण करणार, योगदान देऊ शकतो, थोडंफार त्यात योगदान देऊ शकतो, आणि तेच आपल्या हातात असतं. पण आपण ते देताना खूप अभिमान वापरतो. बघा, माझ्या पाठीमागे आपलं जाळीच्या बाबाचं मंदिर आहे. ज्या जाळीच्या बाबाच्या मंदिरात येऊन 5 खेटा करून 11 खेटा करून विडावसर उपहार करून संपत्ती मिळवण्यासाठी नवस बोललेला असतो. एका विड्याच्या एका उटीच्या बदल्यामध्ये जो नवस बोललेला असतो आणि देव तो नवस पूर्ण करतात. मग कुणाची लाखोची संपत्ती सोडतात, कुणाला लाखो रुपयाची नोकरी देतात, कुणाला काय कुणाला मुलगा देतात. मात्र माणूस त्याच देवाला देत असताना छोटासा फोटो 200, 500
5,000 रुपयाची एखादी वस्तू देत असेल तर तिथं बोर्ड लावतो, XYZ व्यक्तीकडून श्रीचक्र अर्पण. अर्पण ही गोष्ट काय सांगायची आहे, लिहायची आहे. आपण आपल्या आई वडिलांना काही वस्त्र देताना, काही भेटवस्तू देताना त्या वस्त्रावरती लिहून देतो का मुलाकडून वडिलांना भेट? मग मंदिरात देत असताना, आपण आश्रमात वस्तू देत असताना त्याच्यावरती नाव टाकून का देतो? अहंकारच आहे ना. माझ्या द्रव्याचा, माझ्या पैशाचा मी सदुपयोग केला हे लोकांना कळावं, लोकांनी चांगलं म्हणावं. आणि चांगलं म्हटल्यानंतर वाह मी काय दानी आहे, अहंकार यावं, कुठेतरी हीच भावना असते ना. नसेल भावना तर नाव का टाकलं? म्हणून काहीच नाही, आपण काहीच देऊ शकत नाही. देवाने दिलेलं देवाला परत देतोय. देवानेच दिलेलं आपण देवाला परत देतो. त्यात वैशिष्ट्य काय? आयुष्यभर आपण एखाद्याची नोकरी करावी आणि मग नंतर आपण नोकरी केली त्याच्या बदल्यात पेन्शन मिळते. फुकट नसते मिळत, आपण आयुष्यभर केलेलं असतं म्हणून ते पेन्शन मिळत असतं. तसंच परमेश्वरानंच दिलं ते परमेश्वराला देताना अहंकाराने समर्पित भावना कशाला असावी? अहंकाराने काहीच साध्य होत नाही. अहंकाराने फक्त पाप घडतं, अहंकाराने फक्त अनिष्ट घडतं, नरक जोडल्या जातात. मग अहंकार शून्य होऊन परमेश्वराची भक्ती करावी, समाजात वागावं, आपल्या जवळच्या लोकांशी प्रेमाने राहिलं तरच जीवनात खरा आनंद मिळू शकतो आणि जीवनात आणि पुढीलही अनेक पापांपासून आपलं रक्षण होऊ शकतं. बस. अहंकार शून्य होऊ शकत नाही, अभिमान शून्य होऊ शकत नाही. मात्र स्वतःला जेव्हा आपण सेवक मानू, क्रियेतला एक छोटासा भाग मानू, त्यावेळेस त्या गोष्टीचा अहंकार अभिमान येत नाही. आणि जेव्हा अहंकार अभिमान येत नाही त्यावेळेस पाप जोडल्या जात नाही. म्हणून अहंकार शून्य, अभिमान शून्य होण्याचा प्रयत्न करावा.